नमस्कार मंडळी. सावरगाव आणि बोरगाव ऐकले का? तशाच प्रकारे इथे ब्लॅक पूल, लिव्हर पूल आणि अनेक कितीतरी पूल आहेत. त्यातले आम्ही चाललो होतो ब्लॅक पूलला आणि पोहोचल्या काय दिसलं, डोळ्यासमोर अक्षरशः टॉवर होतं. असं वाटलं की मी पॅरिसला आले की काय. पण नंतर थोडं जवळ गेल्यावरती लक्षात आलं की हे पॅरिसचं टॉवर नाहीये, हे ब्लॅक पूलचं टॉवर आहे आणि हे प्रसिद्ध टॉवर आहे ब्लॅक पूल मधलं. ब्लॅक पूलच्या नावातच पूल लपलेला असून देखील माझ्या लक्षात आलं नाही की तिथे पाणी असणार आहे, थंड हवा असणार आहे. मोठ्या आत्मविश्वासाने विदाऊट जॅकेट आम्ही तिथे गेलो होतो. थंडीमध्ये काकडत असताना देखील ह्या बिल्डिंगच्या सौंदर्याने आम्हाला थांबवलं. थोडंसं पुढे जाऊन पाहिलं तर ही ब्लॅक पूलची प्रसिद्ध चर्च आहे. ब्लॅक पूलमध्ये जे काय आहे ते प्रसिद्ध आहे बहुतेक, कारण सगळ्या गोष्टी आकर्षित वाटतात. आणि नंतर हे काय कोस्टचं बिल आहे. पण हे बघा इथे काय लिहिलंय, टॉयलेट कोड दिलेला आहे. म्हणजे टॉयलेटला जायचं असेल तर हा कोड यूज करायचा तरच टॉयलेट ओपन होतं. आणि नंतर आम्ही आलो होतो मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी थोडंसं. मग काय घेतलं ना राख्या बांधून, सॉरी राख्या नव्हत्या, हे एंट्री तिकीट ज्यांच्याकडे होते त्यांच्यासाठी हे बँड दिलेले होते आणि त्या स्लॉटमध्ये तुम्ही असणार होतो. आलो होतो आम्ही ग्राफोलो बघायला आणि तिथे सोबत घसरगुंडी आणि काय काय गेम होते मुलांसाठी खेळायला. ग्राफोलोचे शो झाले होते तिथे काही आणि एवढ्या मोठ्या दातांचा, एवढ्या मोठ्या नखांचा हा ग्राफोलो आहे. मला आजवर माहिती नव्हतं ग्राफोलो म्हणजे काय आणि आय एम शुअर तुम्हाला पण माहिती नव्हतं. खरं आहे ना? पण खरं सांगू का, ग्राफोलो म्हणजे हे बुक कॅरेक्टर आहे UK मधला आणि लहान मुलांच्या खूप आवडीचं आहे, म्हणून तर फार फेमस आहे तिथे असं म्हणतात. आणि इकडे बॉल खेळून घेतले, लहानपणीचे बॉल खेळायचे राहिले होते ते पण खेळून घेतले लगेचच. मी रोजून शोधत होती काय मिळते का, सगळीकडे तुरू चालत होती. तिथे चप्पल्स अलाउड नव्हते, सगळीकडे प्ले एरिया होता, म्हणून तिला हे काहीतरी फिरणारे चक्र सापडलं. शेवटी लई दिवसातून आई वडील बाहेर घेऊन आले होते आम्हाला, म्हणून आम्ही खूप एन्जॉय करत होतो असं मी मीराचं मनोगत सांगते. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग.